हॅलो. हा दादा. हा नमस्कार ताई. नमस्कार. हा मी तुमचं ते जीवन संजीवनीचं परवा माझ्याकडे आलं, मी लगेच हा सुरू पण केलं. हा हा आणि हा. मला अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीच सकाळी जो डोस घेतला त्याच दिवशी मला असा फरक जाणवला की माझे थाईसचे बोन खूप दुखायचे, मुकामार लागल्यासारखं. ते थांबलंच दिवसभर, काहीच दुखलं नाही. आणि कमरेच्या पण इथं दुखायचं मणक्याला, शेवटच्या टोकाला, ते पण नाही दुखायला लागलं. आणि दुसऱ्या दिवशीचा अनुभव म्हणजे असं की घरात जर कामं काढली होती मी त्याच्यात माझा स्टॅमिना खूप वाढला आवराआवरीच्या ह्याच्यात. नाहीतर मी अच्छा अच्छा. एकटी दमूनच जायचे लगेच थोडंसं काही केलं तरी. म्हणजे हम्म. मला 1-2 दिवसातच तेवढा फरक जाणवला की माझे पाय मी ओट्याकडे उभारू शकले बराच वेळ, एवढा मला फरक जाणवला. अच्छा अच्छा. कधीपासून प्रॉब्लेम होता मॅडम तुम्हाला? मला आता हे 2-3 वर्षापासूनच माझे व्हेरिकोज वेन्स किंवा मला खूप वेळ ओट्याकडे उभारता येत नव्हतं. हा 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 हा. प्रॉब्लेम होताच मला असा. अच्छा 15 अच्छा. मिनिटांपेक्षा मी जास्त उभारू शकत नव्हते. लगेच खाली बसत होते. हा हा हा. आता ओट्याकडे उभारण्याचा वेळ पण वाढलाय आणि नाही दुखत आहे. ते बोन आणि गुडघे असं नाही दुखत. ओके मला ओके. 2च दिवसात फरक जाणवला. आणि पिंजऱ्यामध्ये असं टाचाच्या वरती आणि पिंजऱ्याच्या खाली दाबलं की हा दुखायचं. तर मी हा अगदी हा लक्ष दाबून दाबून बघते पण नाहीच हा हा. दुखत पिंजऱ्याच्या खाली. अच्छा अच्छा. हे सांगण्यासाठी तुम्ही कॉल केला होता का मगाशी? मी थोडंसं बाहेर जाईल होतो, मग तुमचा हा. कॉल रिसिव्ह नाही केला. म्हटलं हम्म. आता कॉल आलेला आहे तर कॉल करून बघावं. हॅलो. हा दादा. हा नमस्कार ताई. नमस्कार. हा मी तुमचं ते जीवन संजीवनीचं परवा माझ्याकडे आलं, मी लगेच हा सुरू पण केलं. हा हा आणि हा. मला अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीच सकाळी जो डोस घेतला त्याच दिवशी मला असा फरक जाणवला की माझे थाईसचे बोन खूप दुखायचे, मुकामार लागल्यासारखं. ते थांबलंच दिवसभर, काहीच दुखलं नाही. आणि कमरेच्या पण इथं दुखायचं मणक्याला, शेवटच्या टोकाला, ते पण नाही दुखायला लागलं. आणि दुसऱ्या दिवशीचा अनुभव म्हणजे असं की घरात जर कामं काढली होती मी त्याच्यात माझा स्टॅमिना खूप वाढला आवराआवरीच्या ह्याच्यात. नाहीतर मी अच्छा अच्छा. एकटी दमूनच जायचे लगेच थोडंसं काही केलं तरी. म्हणजे मला हा. 1-2 दिवसातच तेवढा फरक जाणवला की माझे पाय मी ओट्याकडे उभारू शकले बराच वेळ, एवढा मला फरक जाणवला. अच्छा अच्छा. कधीपासून प्रॉब्लेम होता मॅडम तुम्हाला? मला आता हे 2-3 वर्षापासूनच माझे व्हेरिकोज वेन्स किंवा मला खूप वेळ ओट्याकडे उभारता येत नव्हतं. हा 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 हा. प्रॉब्लेम होताच मला असा. अच्छा 15 अच्छा. मिनिटांपेक्षा मी जास्त उभारू शकत नव्हते. लगेच खाली बसत होते. हा हा हा. आता ओट्याकडे उभारण्याचा वेळ पण वाढलाय आणि नाही हा दुखत हा. आहे. ते बोन अच्छा. आणि गुडघे असं नाही दुखत. ओके मला ओके. 2च दिवसात फरक जाणवला. आणि पिंजऱ्यामध्ये असं टाचाच्या वरती आणि पिंजऱ्याच्या खाली दाबलं की हा दुखायचं. तर मी हा अगदी हा हा. लक्ष दाबून दाबून बघते पण नाहीच हा हा. दुखत पिंजऱ्याच्या खाली. अच्छा अच्छा. हे सांगण्यासाठी तुम्ही कॉल केला होता का मगाशी? मी थोडंसं बाहेर जाईल होतो, मग तुमचा हा. कॉल रिसिव्ह नाही केला. म्हटलं हम्म. आता कॉल आलेला आहे तर कॉल करून बघावं. एक नंबर रिझल्ट आहे सर. मी मागच्या 29 तारखेला चालू केले होते. अच्छा, ते तुम्हाला माहिती 17-18लाच पोहोचलं ना? ते तुमचं काय ते काहीतरी गडबड झाली होती. एक पार्सल परत येऊन मग नाही मला पोहोचलं 28ला मिळालं होतं मला. ओके ओके, ठीक आहे. आणि काय त्रास होतो तुम्हाला? मला एक कमरेत दुखायचं, पडलो होतो मी त्यामुळे. हा हा हा. दुसरं पोटाचा त्रास होता. ओके. ते कमरेचा त्रास 10 दिवसात माझा जवळजवळ 70% कमी झाला होता. हा हा हा. फक्त एक थोडंसं हे राहिलं की त्या गोळ्या ज्या घ्यायच्या होत्या हा. त्या सी बघतो किती घ्यायच्या होत्या रोजच्या? 2 महिने. 2. त्यानंतर त्या दोघं ज्या हिरव्या गोळ्या होत्या त्या एक एक. हो, मग ते बघतो 2 महिने संपल्यानंतर ती एक एक वाढवायची होती. कोणती वाढवायची? दोन्ही पण एक एक वाढवायची. म्हणजे दोघं 2-2 करायचे. हो. हा, हेच थोडं गडबड होत होती. मी काल मॅडमला फोन केला होता, हा त्या पुण्याच्या ज्या आहे ना लोढा हा मॅडम, हा. हो हो. तर त्यांना म्हटलं मॅडम मला सी बघतो अजून एक बाटली पाहिजे. हम्म. म्हणजे 2500ला पडेल. म्हटलं मॅडम 3च झालं तर आपण पूर्ण 3 घेतल्या.
नाही, तुम्हाला डिस्काउंट करून दिलं होतं, तिची MRP 2300 रुपये. हा एक नंबर रिझल्ट आहे सर. मी मागच्या 29 तारखेला चालू केल्या होत्या. अच्छा, ते तुम्हाला माहिती 17-18लाच पोहोचलं ना? ते तुमचं काहीतरी गडबड झाली होती. एक पार्सल परत येऊन मग नाही मला पोहोचलं 28 ला मिळालं होतं मला. ओके ओके, ठीक आहे. आणि काय त्रास होता तुम्हाला? मला एक तर कंबरेत दुखायचं, पडलो होतो मी त्यामुळे. हा हा हा. दुसरं पोटाचा त्रास होता. ओके. ते कमरेचा त्रास 10 दिवसात माझा जवळजवळ 70% कमी झाला होता. हा हा हा. फक्त एक थोडस हे राहिलं की त्या गोळ्या ज्या घ्यायच्या होत्या हा. त्या सी बघतो किती घ्यायच्या होत्या रोजच्या. 2 महिने. त्यानंतर त्या दोघं ज्या हिरव्या गोळ्या होत्या त्या एक एक. हो, मग त्या बघतो 2 महिने संपल्यानंतर ती एक एक वाढवायची होती. कोणती वाढवायची? दोन्ही पण एक एक वाढवायची. म्हणजे दोघं 2-2 करायचे. हो. हा हे थोडं गडबड होत होती. मी काल मॅडमला फोन केला होता, हा त्या पुण्याच्या ज्या आहे ना लोढा हा मॅडम. हा. हो हो. तर त्यांना म्हटलं मॅडम मला सी बघतो अजून एक बाटली पाहिजे. हम्म. म्हणजे 2500ला पडेल. म्हटलं मॅडम 3च झालं तर आपण पूर्ण 3 घेतल्या. नाही, तुम्हाला डिस्काउंट करून दिलं होतं, तिची MRP 2300 रुपये. हा